मैत्रिणींनो, पल्लवीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण छान असे बनवणार आहोत बटाट्याचे पापड। तर आपण उपवासासाठी किंवा इतर वेळेस खाण्यासाठी सुद्धा हे पापड खूप छान लागतात। तर मी 2 किलो बटाटे घेतलेत। हे 2 किलो बटाटे मी छान असे कुकरमध्ये 3 शिट्या करून वाफवून घेणार आहे। तर मी आता त्यांना सुरुवातीला वाफवून घेते आणि मग पुढे पापड कसे करायचे हे सर्व रेसिपी तुम्हाला दाखवते। तर मी आता सुरुवातीला बटाटे छान असे वाफवून घेते। हे बघा, आलू छान असे उकळून घेतले, त्याला असेच वाफवायचे छान असे, म्हणजे गाठी त्यात राहायला नको अजिबात। तर हे आता मी सोलून घेणार, सोलून सध्याला आपण किसून घेणार आहोत। सोललेले आपण ह्या परातीमध्ये चाळणीने असे छान असे किसून घेणार आहोत। हे बघा, असे सर्व बटाटे मी सोलून घेतले छान। तर आपल्याला किसण्यापूर्वी ह्या किसणीला थोडं तेल लावायचं, म्हणजे बटाटा छान किसला जातो। तर हे मी वाटीत थोडंसं तेल घेतलंय, त्या किसणीला छान असं तेल लावून घ्यायचंय। तेल लावून आता आपण बटाटे किसणार आहोत। हे बघा, असे छान असे सगळे आपले बटाटे कोमट असतानाच किसायचे, गार होऊ द्यायचे नाहीत। गार झाले की खिसले जात नाही व्यवस्थित आणि गाठी होतील। तर आपल्याला यात एकही गाठ खाली ठेवायची नाही। हे बघा, असं अगदी कद्दूकस आपल्याला सर्व बटाटे किसून घ्यायचे आहेत। हे बघा, सर्व बटाटा मी छान असं किसून घेतलाय, यात एकही गुठली वगैरे गाठ वगैरे काही नाहीये। तर मी याच्यात आपल्याला फक्त काय लागणार आहे, सुरुवातीला मी आपल्या आवडीप्रमाणे चिली फ्लेक्स घालणार आहे। तुम्हाला तिखट आवडत असेल थोडी जास्त घाला, कमी तिखट तर थोडी कमी। मी एवढी टाकली बघा। त्यात घालणार आहे थोडंसं मी मीठ, एकदम थोडंसं आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचंय। आपल्याला कसं कमी जास्त अंदाज येईल त्याप्रमाणे मीठ तुम्ही व्यवस्थित चवीप्रमाणे घाला। त्यात घालायचे आपल्याला छान असं जिरं तुम्हाला उपवासाला आवडत असेल तर तुम्ही खात असाल तर घाला, किंवा आवडत असेल तरी घाला, नसेल आवडत तर नका घालू। तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही थोडंसं जिरं त्यात टाकून घ्यायचंय आणि त्यात थोडंसं कोथिंबीर, अगदी बारीक चिरलेला थोडंसं कोथिंबीर आपल्याला घालायचं आहे। हे बघा, म्हणजे पापड अगदी छान दिसतात आणि व्यवस्थित होतात। तर हे बघा, कोथिंबीर मी घातलेलं आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय, एकदम गोडा असा छान असा आपल्या कणकेसारखा याचा गोळा करून घ्यायचा। तर यात आपण थोडंसं हाताला चिटकू नये किंवा टेस्ट यावी म्हणून थोडंसं आपण 2 चमचे ऑइल घालणार आहोत। हे बघा, 2 चमचे, थोडंसं जास्त टाकते, छोटा चमचा आहे। हे बघा, एवढं मी ऑइल घातलेलं आहे। आता याचा छान असा गोळा मी तयार करून घेते। एवढंच साहित्य आपल्याला यात घालायचं आहे आणि याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, मी बटाट्याचं छान असं रवून मिक्स केलं आणि असं छान असं त्याला ठेवलेलं आहे। आता आपल्याला पापड करण्यासाठी थोडंसं हाताला तेल लावायचं। तेल लावल्यानंतर त्याचा थोडासा असा गोळा घ्यायचा। हे बघा, एकदम छोटासा पेढ्यासारखा, पेढ्या एवढाच आपल्याला गोळा घ्यायचा आहे, जास्त मोठा घ्यायचा नाही। छान छोटे 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 असे गोळे घ्यायचे आहेत त्याचे। हा बघा, एवढे असे छान असे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत। हा बटर पेपर मी घेतला आहे, त्याला थोडंसं असं तेल लावायचं। तुम्ही प्लास्टिकचा पेपर पण घेऊ शकतो आपण। असा छान असा ठेवायचा आहे गोळा। बघा, गोळा ठेवला, त्यावर पण आपण एक आणखी बटर पेपर असा छान असा ठेवायचा आहे अगदी व्यवस्थित, आणि त्यावर आपण प्लेट ठेवून सण दाब द्यायचा आहे। असा छान असा तुम्ही दाब द्यायचा, म्हणजे तुम्हाला पातळ आणि व्यवस्थित असा पापड तयार होईल। आपल्याला लाटायची पण गरज नाही किंवा आपल्याला उकड पण काढायची गरज नाही। हे बघा, आता माझा पापड कसा झाला मी दाखवते। हे बघा, आपला पापड अगदी तयार आहे। मी आता याला प्लास्टिकच्या पेपरवर टाकते। हा पापड बघा आपला तयार आहे। हा आता प्लास्टिकची पिशवी मी खाली आथरली आहे, त्यावर टाकायचा आणि त्याला असं छान असा इझिली पेपर काढून घ्यायचा। हे बघा, आपलं पापड अगदी पातळ आणि व्यवस्थित तयार आहे। तर मी असे पापड 1-2-3 बनवते, मग तुम्हाला दाखवते। हे बघा, मी थोडेसे पापड टाकून घेतले। तर आता मी सर्व पापड व्यवस्थित असे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा, सर्व पापड आपले आता तयार आहे। तर यांना आपण एक दिवस छानशी उन्हात सुकवून घेऊ आणि मग त्यानंतर सुकल्यानंतर तुम्हाला मी दाखवते। एका साईडनं पापड छान असा वाढलाय। हे बघा, उन्हात थोडाच वेळ टाकला होता, एका साईडने तो छान असा वाढलाय। मी आता हे सगळी पापड असे पलटून घेते। हे बघा, अगदी पातळ आणि व्यवस्थित असे पापड होतात आणि लवकर होतात। 2 किलोमध्ये आपले एवढे पापड झालेत। ही सर्व पापड आता एका साईडने पलटून घ्यायची आहेत। हे बघा, आपले पापड 2 दिवस छान असे उन्हात वाळवून घेतलेत, अगदी कडकडीत वाढलेले आहेत। तर मी आता एखादी पापड तळून सण तुम्हाला दाखवते कसा झालाय तो। तर हे बघा, अगदी छान पातळ आणि व्यवस्थित असे पापड होतात। तर ते छान दिसतात घरी आणि खायला पण खूप टेस्टी लागतात आणि कोथिंबीर आणि चिली फ्लेक्समुळे दिसायला छान दिसतात। तर असे पापड नक्की बनवा। मी 1-2 तळते आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा, मी पापड तळून घेतलाय। फक्त याला मंद आचेवर म्हणजे तळायचं आहे, जोरात गॅस करायचा नाही, कारण हे पातळ असल्यामुळे जळतात। तर त्यांना असे बारीक गॅसवर छान असे तळून घ्यायचे आहेत। आणि हे बघा, क्रंची झालेत खूप, आवाज बघा छान येतोय। तर असेच पापड नक्की बनवा, खा, एन्जॉय करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच, बाय।